त्यांना सगळ्यांना एकसाथ आलेलं पाहून शिकारी हर्षवर्धित झाला. त्याने धनुष्याला बाण लावला आणि तेवढ्यात पाणी आणि बेलाची पाने शिवलिंगावर पडली. त्याची 4थ्या प्रहरची शुभ पूजा संपन्न झाली. त्याचबरोबर शिकाऱ्याची सगळी पापे भस्मसात झाली. इतक्यात सगळे हरिण बोलले, हे शिकारी शिरोमणी, आमची शिकार करून आमच्या शरीराला सार्थक कर. त्यांचे हे शब्द ऐकून शिकाऱ्याला साक्षात्कार झाला. शिवलिंगाच्या पूजेच्या प्रभावाने त्याला दुर्लभ ज्ञान प्राप्त झाले. हे पशु प्राणी असून पण धन्य आहे, जे ज्ञानहीन असून देखील आपल्या शरीराने परोपकार करू इच्छितात. पण धिक्कार आहे माझा, जो अनेक क्रूर कामे करून आपल्या कुटुंबाला सांभाळतो. त्याने आपले धनुष्य खाली ठेवले, त्या हरिणांना परत जाण्यासाठी सांगितले. त्याच्या या कृतीला बघून भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांनी गुरुद्रोहाला दर्शन दिले. गुहू नाव प्रदान केले. तो हाच गुहू ज्यांच्यासोबत भगवान श्रीराम